अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या 3 देशांच्या दौऱ्यात काल स्पेनचे उद्योग आणि पर्यटन मंत्री जॉर्डी अरेऊ यांच्यासोबत फलदायी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, उत्पादन, नवोन्मेष, पर्यटन आणि विकास तसंच स्पर्धात्मकता आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या इतर भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये भारत स्पेन सहकार्य अधिक दृढ करण्याच्या नवीन संधींचा शोध घेतला. यावेळी भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर देखील विचारांची देवाणघेवाण झाली आणि दोन्ही राष्ट्रांच्या परस्पर फायद्यासाठी औद्योगिक भागीदारी मजबूत करणं, लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणं आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी केला. याशिवाय गोयल यांनी स्पेन सरकारचे प्रथम उपाध्यक्ष आणि अर्थव्यवस्था व्यापार मंत्री कार्लोस कुएर्पो यांचीही भेट घेतली. नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याद्वारे भारत स्पेन आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. गोयल यांनी भारत स्पेन व्यवसाय मंचाला संबोधित केलं. स्पेनच्या दौऱ्यानंतर पीयूष गोयल बेल्जियम आणि फिनलंडला भेट देणार असून त्यांच्या समवेत उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास यावर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारताची आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणं हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे. परराष्ट्र